अनुवंशिकता. माऊली म्हणतात उगाच होत नाही देवा. तसेची वाट न पाहता, तैसे दसेची वाट न पाहता, वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञनं वरावं. वर याचा अर्थ आशीर्वाद, कृपांकित असावं. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग. व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतंय. उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी. सांग देव, ज्ञान व्यक्तीच्या अगोदरच आहे. आत्मा मरत नाहीये. न्यायशास्त्र सांगतं आत्मा निर्गुण निराकार आहे. आत्म्याचं स्वरूप ज्ञान. ज्ञान मिळतं कधी? या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. माऊली म्हणतात तुझ्या दारी आलो आणि ज्ञान भक्तीची पारंगता मिळाली. ज्या दिवशी तुझ्या दारात आलो त्या दिवशी कळलं मी कोण आहे. ज्या दिवशी कळलं मी कोण आहे त्या दिवशी कळलं तू कोण आहे. ज्या दिवशी तुझा आणि माझा संबंध कळला त्या दिवशी कळलं मी नाहीये. मला जे वाटतंय की मी आहे ती कल्पना आहे. मी कोण आहे? अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, हरते ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मनोविधिला. तू दिलेला अधिकार आहे. मी जे काही करतोय ते माझी ताकद नाहीये. तुमच्या काय बायका वाट बघायला कर एवढ्या मिठीनं पळायला लागलं. एखादं मोठं पडलं तर वाटतंय काय तर कामधंदा आडला असं. नाही यांचं अजून कशात ना बशात. जाऊ दे मरू दे महाराज. ते असंच आहे बघा, काम कमी कुठं ना जास्त. आपला परमार्थ कसा कल्पनेत नको दे. आपलं आयुष्य कसं चाललंय नामदेवराय सांगतात बघा. लटके झाले कटके तिथे काढके एवढी राडी, लटके झाले कटके तिथे काढके एवढे राडी, लटके लटके झाले कटके लटके लटके झाले कटके लटके लटके झाले कटके तिथे काढके एवढे राडी, लटके लटके झाले कटके तिथे काढ घ्या एवढे राडी. उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. कुणाची? चिमणीचे. केवढं डोळं. आणि काय करीत होती? उडता उडता चरत होती. आणि कसं झालं? अहो राळ फुगिवलं गाडग्या इतकं फुगलं. फुगतय फुगतय. मला विचारा ना फुगतय. कीर्तन झाल्यावर कोणी म्हणावं ताई छान कीर्तन केलं. ताई मंडपावरच फुगतय फुगतय महाराज फुगत. राळ सुद्धा गाडग्या इतकं. ज्ञान कमी पण अहंकार. अहो एखाद्याच्या घरी जावं त्याच्या सोप्यावर बसावं की सोप्याचा पांगच फिरतोय. ते आपलं काही ऐकत नाही. ती त्याचं सांगते. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन. आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही. साहेबाचं ना आपलं लय जमतं. ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आणि आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला हाल की स्वतः डोक्यात आमच्या. तू घरी बोलवलं ते उपकारच केला आमच्यावर. लय बाबा हे लोक इतकं ऐकून घ्यावं लागतं की नाही लोकांचं इतका कटाळे. बरं ह्यांना कीर्तनाची तीळ मात्र अक्कल. ती फोनवर म्हणते ती ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी. जो प्रोग्राम आहे लय मारू वाटतं पण काही करू शकत नाही मी महाराज. बरं का शब्दानं बी लय मारू वाटतं मला. काय काय म्हणजे कसं बोलावं. लोक लय भारी बोलतात. हे लोकांना कीर्तन म्हणजे आता मनोरंजनाचं साधन वाटायला लागले. तुम्हाला सांगते तुम्ही बसावं म्हणून विनोद करतो आम्ही. नाही तर कीर्तनाला विनोदाची गरज नाही. त्यामुळे व्यक्तीच्या पाठीमागं तुम्ही जी नावं लावता ना विनोदाचार्य, समाज प्रबोधनकार, फुसकं फेमन, डुसकं फेमन, खुसकं फेम असलं लावीत जाऊ नका. आमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे की आम्ही पंढरीच्या बापाची लेकरं आहेत. ह्याच्यापेक्षा मोठे वैभव आयुष्यात. हरिभक्त परायण याच्यापेक्षा मोठी पदवी असूच शकत नाही. त्याच्यामुळे हरिभक्तच्या आधी कुठलीच पदवी शोभत आणि हरिभक्तच्या पुढं कुठलीच पदवी लागू शकत. एकच पदवी लावीत जा महाराजाला, हरिभक्त परायण. आणि त्याचं जे काही त्याच्या बापाचं जे काही नाव असेल बाकी कुठलीच पदवी लावीत जाऊ काय या पदवीला किंमत नाही. बघा सगळ्यात मोठी पदवी की मी हरिदास आहे, मी विष्णुदास आहे, मी वैष्णव आहे, मी चाकर आहे मालकाचा माझ्या. ही सगळ्यात मोठी पदवी. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाटतात पुन्हा कीर्तनाकडनं. रीलमध्ये 1 मिनिट कीर्तन ऐकलेलं असतं त्यांना वाटतं 100% तसंच असतं. काही की नसतं रे दादा. इट इज ओनली ॲडव्हर्टाइजमेंट. आणि अख्खं जग असंच आहे, कल्पनेतच आहे. लय अवघड आहे. कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? कुठला हिंदू धर्माचा ग्रंथ होता सांगा बरं मला, वाचून दाखवा. तरी सुद्धा 90% महाराष्ट्र दिवाळीत कुठला साबण वापरतो? का?
प्रचार आणि प्रसार, ॲडव्हर्टाइजमेंट. दिवाळीच्या 2 महिने आधीपासून लागते ॲडव्हर्टाईज. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. आम्ही कारण नसताना मोतीच आणतो, दुसरा कुठला घेत. डोक्यात फिट आहे ना कल्पनेची. एकदा बाधा लागली की सुटत, आणि बाधा लवकर लागते. मग नको देवा अहंकाराचा वारा. ही बाधा आहे मला लागली की मी अहंकारित आहे. मग कुणी असू द्या, कुणीही. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखोद्गत आहे रामेश्वर शास्त्रीच्या. सोपे नाही. देहूच्या सगळ्यात विद्वान पंडित आहेत रामेश्वर शास्त्री. काय फायदा झाला का? तू किता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरण मस्तक ठेविली आरती तुकाराम. तुकोबारांनी बोलून उत्तर दिलं का? नाही. करून दाखव. अपमान सहन करायचा नाही, अपमानाचा बदला घ्यायचा, पण फटकळ बोलण्यानं घ्यायचा. ज्या देहूनं तुकोबांचा गाथा उडवला, ज्या देहूनं तुकोबांना काव्यरचना करू दिली नाही, ज्या देहूनं तुकोबांना येडं ठरवलं, आज तेच देहू त्याच गाथ्याचं त्याच मातीमध्ये मंदिर बांधतंय. हा अपमानाचा सन्मानानं घेतलेला बदला हे संत प्रकाश. जे बोललंय ना आपल्याला, जी 4 माणसं आपल्याला वाईट म्हणतात ना, त्या 4 लोकांनी आपल्याला सन्मान केला पाहिजे, एवढी ताकद मनगटात पाहिजे. तर वैष्णव आहे आपण. सन्मानानं बदला घ्यायचा, आणि काही लागत नाही. प्रामाणिक कष्ट लागतं, फक्त कर्मसत्य लागतं. फक्त कल्पनेत जगून जमत नाही. जमत. तुम्ही एवढं केलं ना, तुम्ही तुमची काळजी करायची. जगाचा मालक तुम्ही. घालून या भार राहिलो निर्विले संगती. तुम्ही काळजीच करायची नाही. तुमच्यासाठी हे ना नामदेवराय सामर्थ्याने मागणं मागतात. अकल्प आयुष्य भावेत या कोरा माझी यास तळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न होतवणे काही ही सत्ता मंडळी सुखी असो. अकल्प आयुष्य भावेत या कोरा माझी यास तळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न होतवणे काही ही सत्ता आयुष्यात सुखी राहायचं असेल तर सत्य स्वीकारा. ज्या दिवशी कळल मंगला माझा नाही, गाड्या माझ्या नाही, मी माझा नाही, सुखी असाल की नाही? सुखी राहा. आणि सगळ्यात मोठं सुख कशात आहे? सदा नामघोष करू तेने सदा चित्ता सर्व सुख आलो. पण ते करायसाठी अहंकार आडवा आला. कुणी असू द्या, जगाची मालकी नाही रखमाई. जगाचा मालक विठ्ठल म्हणल्यावर मालकीन आम्ही विनोदी करतो ना. देव ऐकायला नाही लागला की आम्ही तिलाच सांगतो, राही रखमाबाई तुम्हा येव त्यात या, राही रखमाबाई तुम्हा येव त्यात या दया से हलवूनी जागे करा देवराया से हलवूनी जागे करा देवराया से हलवूनी जागे. अधिकार आहे तुमचा. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती वेगळ्या नावात हरी मज दिनाचे उतरी वेगळ्या नावात हरी हा नावात हरी वेगळ्या नावात हरी हा नावात वेगळ्या नावात हरी हा नावात हरी हा नावात असणारी रखमाई माता बलिप्रतिपदा माहित आहे? बलिप्रतिपदा बलिप्रतिपदा माहित आहे? तुमचं कसं झालंय, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं विचारलं एवढा कशाचा आनंद झाला? ती म्हणला मी कंडक्टरला फसवला. पोरगा म्हणला कस काय रे? सोपं आहे म्हणला, तिकीट काढलं आणि गेलंच नाही. शहाण्याला कळलं महाराज. तुम्हीच सांगा उपरीकर कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तशी गत आहे तुमची.